इसको भी मेरे साथ आना था, बहुत रो रहा है, इसके लिए मैं वीडियो चालू किया। वीडियो में उसको आना नहीं है मेरे सामने। अच्छा रोता हुआ मुंह तो बता दे, रोता हुआ मुंह बता दे एक बार। चलो बाय। हाय फ्रेंड्स, हाय हॅलो हॅलो। आम्ही चाललो हरिश्चंद्रगडला आणि आपण रात्री 12 वाजता निघालोय आम्ही। पहाटेचा ट्रेक असणार या, तो ऑल नाईट ट्रॅव्हल करून आम्ही पोहोचणार आहोत तिथे। तर नियर अबाउट 4-5 वाजेपर्यंत पोहोचू, त्याच्यानंतर 2-3 तासाचा ट्रेक, सकाळी सकाळी फिरून आम्ही गड पाहणार आहोत आणि येणार आहोत, असाचा प्लॅन तर आहे। कसा एक्झिक्यूट होतोय बघूयात आपण, तर चलो देखते। 3:45 वाजायला आले आणि आपण अंधारातून अशा जंगलातून अजून 9 किलोमीटर रोड असंच असेल। पौर्णिमेची रात्र आहे, त्याच्यामुळं चांगलाच उजेड आहे। नशीब आमचं, मागचा ट्रेक आम्ही अमावस्येच्या रात्री गेला होता। अरे आम्ही गोव्याला गेलतो, हा, तर आम्हाला काय झालं, फॅमिलीज होती, 2 फॅमिलीज होती आमच्या। मी तेव्हा लहान होतो, तर आम्ही हायवेला ना फुल जाम झाला, एकदम खतरनाक। त्यामुळे आम्ही एका नाही का राईड घेऊन थोडंसं म्हटलं गावातनं निघू बाहेर। तर आम्ही राईड घेतला आणि त्या गावात काय झालं, एक घर लागलं आम्हाला, तिकडनं आम्ही लेफ्ट घेतलं। 3 वेळा तेच घर लागलं आम्हाला बरं का, चकवा लागला होता तिकडे। आणि मग आम्ही तिथं गाडी शेवटी थांबवली पप्पांनी आणि उतरले, आणि त्या घरात म्हणलं बघू विचारून नाही काय रस्ता कुठून काय काय नक्की काय कळा ना घर। तर मग त्या घराच्या इथं पप्पांनी दार उघडलं आणि खोटं वाटेल तुला, तिथं एका बाळाचा रडण्याचा आवाज चालू झाला त्या घरातनं। आणि 4:30 वाजलेत आणि आम्ही हरिश्चंद्रगडच्या पायथ्याला आणि मस्त वरती चंद्र चमकतोय आणि आता ट्रेक चालू केलाय आम्ही। नियर अबाउट 2 ते 3 तास लागणार आहे। इथे एक पार्किंग आहे, वाहनतळावर आम्ही गाडी लावली आणि सुरुवात करतोय आम्ही ट्रेकची। आमची टीम आहे सगळी। सगळे आम्ही पोचलो हरिश्चंद्रगडाच्या कमानीपाशी। इथं सुद्धा भयान अंधार आहे आणि या छोट्याशा सुळक्यातून आम्हाला आतमध्ये जायचंय। अशा अंधारामध्ये ट्रेक करण्याला सुद्धा जिगर लागतं। अशा पायऱ्या आहेत आणि खाली जायची वाटे, आणि इथं तुम्ही टॉर्च लाईट बघू शकता। म्हणजे नियर अबाउट 4:30-5 वाजता ही लोक वरती चढायला चालली आणि इथं आम्हाला खालच्या साईडला आग लागलेली दिसते। हा फुल मूर्खपणा आहे, म्हणजे अशा आगीमध्ये खूप साऱ्या प्राण्यांची हानी होऊ शकते आणि ही आग वनव्यासारखी पेटते पूर्ण डोंगरावरती, आणि हा मूर्खपणा आहे, निव्वळ मूर्खपणा आहे। आणि ह्या मागून येणाऱ्या ग्रुपपैकीच कोणतरी ही आग लावलेली आहे 100%। आणि तुम्ही कधी अशा जागी जाईल तर कृपया करून अशा गोष्टी करू नका। इथं असं पाणी क्रॉस करण्यासाठी छोटासा पूल दिलेला आहे, एकदम सुंदर वाटतंय आणि अंधार बघू शकता तुम्ही, आणि सूर्य उगवायला लागलाय थोडा थोडा। 5 मिनिटामध्ये एवढा प्रकाश वाढलाय, वरती चंद्र पाहू शकता तुम्ही, आणि एवढं छान वाटतंय। आता सनराईज आम्हाला बघायला भेटेल या साईडला। या छोट्याशा पॅचमध्येच थोडीशी मोकळी जागा आहे आणि इथून परत आम्हाला या जंगलामध्ये घुसायचे, आणि सराउंडिंग तुम्ही पाहू शकता, आणि पक्षी पण एकदम जागे झालेत आणि एवढा मस्त चिवचिवाट आहे यांचा की, आणि हळूहळू झुळझुळ वारा सुटलाय, फिलिंगच काही वेगळी आहे। इथे एक छोटंसं शिव मंदिर आहे आणि इथं खालच्या साईडला आहे प्रसिद्ध हरिश्चंद्रगडावरील शिव मंदिर, आणि या साईडला बॅक साईडला या पट्ट्याच्या मागच्या साईडला आहे कोकणकडा, जिथं खूपच छान आहे। कसलं सुंदर आहे ना। किती सुंदर जागा आहे। मंदिरावरचे नक्षीकाम पूर्ण जीर्ण झाले, तुम्ही विचार करू शकता हे किती जुने असतील। इथून कोकणकडा 1 किलोमीटर अंतर, 1 मिनिट।
आणि ही गडावरची सुंदरशी सकाळ. आणि इथं बऱ्याचशा लेण्या सुद्धा आहेत. या डोंगराच्या पलीकडच्या साईडला सनराईज झालाय आणि आम्ही परत ही दरी उतरली तर इथं परत अंधुक अंधुक वाटते. व्ह्यू तुम्ही बघू शकता मागं. एकदम असं वाटतं स्वर्गातूनच आलो आहे आपण. अशी मस्त सूर्यकिरण या झाडातून बाहेर निघलेत. दिसायला खूपच छान दिसते आणि खूप सारी छोटी छोटी दुकानं पण आहेत तिथं. त्याच्यामुळं खाण्यापिण्याच्या गोष्टींची हाल तर नाही होणार 100%. आणि खूप सारे लोक इथं स्टे पण करतात आणि टेंट्स वगैरे पण लागतात ते. तर तुम्ही आरामशीर इथं लवकर येऊन स्टे करून फिरून जाऊ शकता. नाईट ट्रेक करण्याची सुद्धा गरज नाही. चुलीवरची मॅगी. कोकणकड्याकडून नंतर आम्ही चाललो आहोत तारामतीकडे हरिश्चंद्रगडाला. तर याच कोपऱ्यातून अशी वरती जाण्यासाठी रस्ता आहे. इथं गडबड होण्याचे चान्सेस आहेत. इथं 2 रस्ते आहेत. तर तुम्ही राईट साईडला जाता, तुम्ही खालच्या साईडला जंगलात जातात आणि लिनिंग टुवर्ड लेफ्ट राहता तर तारामतीकडे जातात. इथून तारामतीला जाण्यासाठी नियर अबाउट 1 तास लागतोय. इथं असं वाटायला लागलं आम्ही दुसऱ्याच प्लॅनेटवर आलोय. कारण जागा बघू शकता तुम्ही, एवढी ऑसम जागा आहे आणि व्ह्यू पण बघू शकता काय दिसायला आहे. आणि हा पूर्ण कोकणकडा सोडून आम्ही आलो तू वरती. तिथनं पुढं डायरेक्ट स्वर्ग. आणि इथून पुढं आहे स्वर्ग तारामती. तारामती. आणि आम्ही पोचलो आहोत एकदम टोकाला हरिश्चंद्रगडाच्या. आणि या बाजूला आहे कोकणकडा आणि इथूनच खालच्या साईडला दिसते हे मंदिर. इथं बऱ्याचशा लेण्या टाईपमध्ये पण आहेत. तर या लेण्यांमध्ये काहीतरी 11 फुटाचा गणपती आहे.